मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5% आरक्षण रद्द करण्यात आलंय। मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला देखील आता ब्रेक लावण्यात आलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं दिलेल्या आरक्षणानंतर ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती, पण आता राज्य सरकारकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलाय। यावरून कशा प्रकारे राजकारण तापलंय पाहूयात। राज्यात राजकारण तापलं, मुस्लिम समाजाला मोठा धक्का। मुस्लिम समाजाचे 5% आरक्षण रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय। राज्यातील मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं एससीबीसी म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वर्ग म्हणून देण्यात आलेलं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य सरकारनं जाहीर केला। या संदर्भात उच्च न्यायालयानं 2014 मध्ये या निर्णयाला स्थगिती दिली होती। या निर्णयानं मुस्लिम समाजात मोठा रोष निर्माण होऊ लागलाय। संपूर्ण प्रकरणावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। यापूर्वीच तो खरं आरक्षण रद्द करण्याची कार्यवाही सुरू होती, कारण तो काही त्याला एक विशिष्ट कालावधी मान्य उच्च न्यायालयाने दिलेला होता। त्याच्यानंतर मात्र ते आपोआप रद्द झालेले, ते काही कोणी रद्द करण्याची भूमिका नव्हती। असे की अन्य राज्यामध्ये सुद्धा जर माझी माहिती अशी की आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा तो देण्याचा प्रयत्न झाला, तिथे ते न्यायालयाची कसोटी पण टिकणार नाही। त्यामुळे विनाकारण काही मुस्लिम समाजात आरक्षण रद्द करण्याची भूमिका शासनाने घेतलेली असं मान्य करायला। मात्र सन 2014 मधील निर्णय काय होता तेही पाहूया। मुस्लिम आरक्षणाची तरतूद जुलै 2014 मध्ये लागू करण्यात आली। तत्कालीन आघाडी सरकारकडून मराठा आणि मुस्लिम समाजांसाठी आरक्षण जाहीर झालं। त्यानुसार मराठा समाजाला 16% तर मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्यात आलं। राज्यातील एकूण आरक्षणाचा टक्का सुमारे 73% पोहोचला। त्यामुळे मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळात मांडला होता। तर दुसरीकडे आरक्षण रद्द करून भाजप सरकारनं अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या प्रवाहात येण्यापासून रोखण्याचा पाप केल्याचा आरोप माजी मंत्री आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार असताना मागासलेल्या पणाच्या आधारावर 5% आरक्षण मुस्लिम समाजातील मागासलेल्या विविध समाजाला जो आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता, त्या निर्णयाला रद्द करण्याचा पाप या भारतीय जनता पक्षाची सरकारने काल केलेला आहे। त्याची आम्ही निंदा करतोय, त्याचा आम्ही विरोध करतोय। दरम्यान शासन निर्णयात काय म्हणण्यात आलंय पाहूया। राज्य सरकारतर्फे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मुस्लिमांसाठी 5% आरक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय। विशेष मागास प्रवर्ग अ अंतर्गत शासकीय, निमशासकीय, सरळ सेवा भरतीमध्ये शैक्षणिक संस्थेतील प्रवेशासाठी 5% आरक्षणाचा निर्णय। सरळ सेवांच्या पदभरतीमध्ये विशेष मागास प्रवर्ग अ एससीबीसी ए प्रवर्गासाठी 5% आरक्षण। या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली होती। संजित शुक्ला यांनी या संदर्भात 2014 रोजी न्यायालयात धाव घेतली। अखेर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं 14 नोव्हेंबर 2014 रोजी आदेश दिले। लोकसेवांमधील सरळ सेवा प्रवेश नियुक्त्यांमधील 5% नियुक्त्या विशेष मागास प्रवर्ग अ करिता राखून ठेवण्याच्या तरतुदीस अंतरिम स्थगिती देण्यात आली। या प्रकरणात आता भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसलेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय। मतांसाठी मुस्लिमांचं लांगुल चालन करण्याचं धोरण असलेल्या काँग्रेस पार्टी आणि शरद पवारांच्या आदेशाने पृथ्वीराज चव्हाणांनी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा असंवैधानिक निर्णय घेतला होता। मात्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तो निर्णय रद्द करून स्पष्टपणे दाखवून दिलं की भाजपा आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानासोबत कोणतीही छेडछाड होऊ देणार नाही। तर राज्यात मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावरून मुस्लिम समाजात तीव्र पडसाद उमटतायत। अशातच भाजपकडे आरक्षण मागणं म्हणजे दगडावर डोकं फोडण्यासारखं असल्याचं एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। तर इस्लाम पार्टीचे नेते आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी महाराष्ट्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध केलाय। जेव्हा रात्री मी हे बघितलं, मी एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही आमच्या समाजाची जबाबदारी आता घेणार आहे। तुम्ही हे समजू नका की मुस्लिमांचं 5% रिझर्वेशन काढलेलं आहे तर ते रस्त्यावर येणार आहे। नाही, आज जे आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही मुस्लिम समाजाला शिक्षणापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे,
तुम्ही बघा युपीएससी मध्ये मुस्लिम समाजाच्या मुला मुलींचा पर्सेंटेज वाढत चाललेला आहे. डॉक्टर्सची संख्या वाढत चाललेली आहे. इंजिनियर्स वाढत चाललेले आहे. तुम्ही त्यांना जितकं दबाने की कोशिश कर रहे हैं वो उतना है तो जिद के अंदर आकर पड़ रहे हैं. आता तुम्ही हे काढलेलं आहे. आम्ही बघू आता काय करायचं. उनकी गलती के कारण से हाईकोर्ट में भी चैलेंज हुआ. हाईकोर्ट ने तो मान्य किया था कि 5% शिक्षण में देना चाहिए मुस्लिम समाज को, बहुत पिछड़ा हुआ है. लेकिन उस समय की सरकार की गलती और आज की सरकार ने नफरत की राजनीति की है. मुस्लिम समाज को टारगेट करने का काम किया गया है और मुस्लिम समाज को शैक्षणिक और सरकारी नौकरी में वंचित रखने का काम किया है. मैं इनका निषेध करता हूं. अखेर सरकारनं मुस्लिम आरक्षण रद्दाबाबत GR जारी केलाय. त्यात 23 डिसेंबर 2014ला आरक्षणाचा घेतलेला निर्णय आता लागू नसेल असं म्हणण्यात आलं. सर्व विभागांना या कोट्याशी संबंधित सर्व प्रक्रिया आणि योजना बंद करण्याचे आदेश देण्यात आले. 10 वर्षांनी घेण्यात आलेल्या या निर्णयानं राज्याच्या आरक्षण व्यवस्थेत मोठा बदल मानला जातोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.